22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात चर्चा सुरू आहे। या कार्यक्रमाला कुणाला आमंत्रित केलं, कुणाला नाही, कोण जाणार, कोणी जायला नकार दिला, याच्याही चर्चा सुरू आहेतच। राम मंदिर ट्रस्टने सबके राम या थीमवर भर दिला आहे। देश विदेशातील विविध जात भाषा पंथातील महत्त्वाच्या लोकांना या सोहळ्याला बोलवलं आहे। राम जन्मभूमी आंदोलनात हौतात्म्य पत्करावं लागलेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांना आवर्जून आमंत्रित करण्यात आलं आहे। 150 पेक्षा जास्त विविध परंपरामधील साधू, संत, कथाकार, मठ मंदिरांचे ट्रस्टी, पुजारी यांनाही आमंत्रित केलं आहे। जैन, बौद्ध, शीख समाजातील प्रतिनिधी, आंबेडकर, जगजीवनराम, कांशीराम यांचे कुटुंबीय, स्वयंसेवी संघटना, नोबेल पुरस्कार, भारतरत्न, परमवीर चक्र, पद्म पुरस्कार विजेते तसंच 50 देशातील भारतीय वंशाचे 55 लोकांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे। उत्तर प्रदेशातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोडले तर इतर कोणीही आमंत्रित नाही हे विशेष। फक्त केंद्रातील किंवा राज्यातील मंत्री आहे हा निकषही लावण्यात आला नाहीये। सर्व विशेष अतिथी आणि संत महंतांची उतरण्याची व्यवस्था टेंट सिटी, आश्रम आणि भक्तांच्या घरीच करण्यात आली आहे। राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त देशभरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे। त्यानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे। कोल्हापुरात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे, तर तिकडे शिर्डीत साईबाबा संस्थानाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। संघाच्या संपर्क विभाग प्रमुखांनी साईचरणी पत्रिका अर्पण केली। 22 तारखेला नागपूरमधील रामगिरी पर्वतावरही राम मंदिर उद्घाटन सोहळा साजरा केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। ठाण्यात 3 दिवस भव्य रामायण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। शनिवार दिनांक 20 जानेवारी ते सोमवार 22 जानेवारी दरम्यान गावदेवी मैदानात हा सोहळा भरेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याचं उद्घाटन करतील। इथे श्रीराम जीवन दर्शन घडवणारी आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे। तसंच 1528 ते 2024 पर्यंतच्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती अभियानाची चित्र प्रदर्शनी सुद्धा भरवण्यात येणार आहे। या सगळ्या कार्यक्रमाची माहिती माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली। राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा हा एक फार मोठा देशाच्या इतिहासातला ऐतिहासिक महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून हा आनंद साजरा करण्याकरता ठाणे शहरात गावदेवी मैदानावर सृजन संपदा आणि विविध संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून एक 3 दिवसाचा रामायण महोत्सव योजण्यात आला आहे। शिवाय 22 तारखेला प्रत्यक्ष रामलल्ला विराजमान होत असतानाचं जे चित्र आहे, दृश्य आहे, ते थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून या रामायण महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्यांसमोर सादर होईल। हा संबंध कार्यक्रम सकाळी 10 ते 6, 20, 21, 22 या 3 सकाळी 10 ते रात्री 10 असा 20, 21, 22 हे 3ही दिवस होणार आहे। स्वतःला राम मंदिर उद्घाटनापासून जवळजवळ सर्वच विरोधक दूर ठेवत आहेत। मात्र त्यात आपण हिंदू मतदाराला दुखावणार नाही याचीही दक्षता ते घेताना दिसत आहेत। भाजपनं या राम भक्तीत पूर्णच बाजी मारली असताना अयोध्येतील कार्यक्रम हा भाजप पक्षाचा कार्यक्रम आहे असे विरोधक रोज सांगत आहेतच। त्यामुळेच का तर उद्धव ठाकरेंनी अगदी 22 जानेवारीला अयोध्येऐवजी नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करण्याचे ठरवले आहे। काँग्रेसनं सुद्धा आमंत्रण नाकारले आहे, पण काँग्रेसचे पुण्याच्या कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। एक दिवा श्रीरामासाठी या अभियानांतर्गत आज संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यामुळे सबके राम हे मात्र निवडणुकीच्या वर्षात पक्के झाले। या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूया। सोमवारी रात्री 7:56 पुन्हा भेटूयात। तोवर पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.